चला तर शिक्षक भरतीचा मार्ग जवळपास आता मोकळा झालाय आणि तो इतके दिवस रखडण्यामागचं एक मुख्य कारण जे होतं तेही समोर आलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कारण जे हे त्यातल्या त्यात एक चांगलं कारण आहे. कारण आता या जुलै अखेर जी भरती सुरू होणार आहे ती कशामुळे लांबली होती, तर त्यामागे एक महत्त्वाचं एक वन ऑफ द रिझन असे की माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची सुद्धा भरती होणार आहे. म्हणजे आतापर्यंत सायन्स टीचर विषयावाईज टीचरची जी भरती होती ती मागच्या पदभरतीतून किंवा मागच्या टेट एक्झाम मधून झाली. पण आता ही जी भरती आहे हे एक नवीन जी आर किंवा नवीन माहिती जी आहे. आजचा जर सकाळ न्यूजपेपर तुम्ही बघितला असेल तर सकाळ न्यूजपेपरचं एक कात्रण तुमच्या समोर मी घेऊन येतोय. बघा आजचा न्यूजपेपर जो आहे सकाळ, त्याच्यामध्ये आलेली ही न्यूज आहे. 7 जुलै 2026 ची ही न्यूज आहे. तर 7 जुलै 2026 नुसार या सकाळ न्यूजपेपरनुसार यांचं म्हणणं आहे की माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची भरती होणार आहे आणि राज्यात एकूण 18,000 शिक्षकांची जी भरती आहे ही लवकरात लवकर आता सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये रिक्त पदे अपलोड करायला 10 जुलै पर्यंतची मुदत जी आहे ती दिली आहे. आता हा जो मुद्दा आहे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी माहिती समजून घेतोय ती खुशखबर अशी आहे की कला असेल, क्रीडा असेल किंवा संगीत शिक्षकांची जी भरती आहे ही राज्य सरकारने अलाउ केलंय किंवा राज्य सरकार ही सुद्धा भरती आता या पोर्टलच्या माध्यमातून करतंय. मग त्यासाठी एकदम अट काय ठेवण्यात आली आहे, तर खाजगी माध्यमिक शाळांमध्ये बघा, खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. पण किती विद्यार्थ्यांना किती शिक्षक असतील, तर बघा हे पटसंख्येच्या आधारावर आहे. म्हणजे कसं साधारणतः 250 पटसंख्येसाठी एक कला किंवा क्रीडा शिक्षक ठेवण्यात येईल. म्हणजे ज्या शाळांमध्ये 250 विद्यार्थी आहेत पटसंख्येवर तिथं एकतर कला शिक्षक असेल किंवा क्रीडा शिक्षक असेल दोघांपैकी एक. कला शिक्षक किंवा क्रीडा शिक्षक दोघांपैकी एक. जर 500 पटसंख्येची शाळा असेल, 500 पटसंख्येची शाळा जी असेल, पण कोणती खाजगी माध्यमिक शाळा याच्यामध्ये कला आणि क्रीडा अशी दोन्ही पदं भरली जातील. म्हणजे जर 250 असेल तर दोन्हीपैकी एक पद, जर 500 पटसंख्येची शाळा असेल तर मग कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक असे दोन्ही शिक्षक भरले जातील. जर 750 पटाची शाळा असेल किंवा ज्या शाळेमध्ये 750 प्लस विद्यार्थी शिकतात, मग अशा शाळेमध्ये कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला. बघा, कला म्हणजे आर्ट्सवाला एक विद्यार्थी भरला जाईल, क्रीडावाला एक विद्यार्थी भरला जाईल, स्पोर्ट टीचर आणि सोबत सोबत संगीत किंवा हस्तकला दोन पैकी एक, संगीत किंवा हस्तकला दोन पैकी एक शिक्षक भरला जाईल. म्हणजे एकूण 3 पदं इथं बसतील. पण जर 1000 पेक्षा जास्त पटसंख्या ची शाळा असेल, म्हणजे ज्या शाळेमध्ये 1000 पेक्षा मोठी पटसंख्या आहे, तिथं मग मात्र चारीचे चारी शिक्षक भरले जातील. कला असेल, क्रीडा असेल, संगीत असेल किंवा हस्तकला असेल. म्हणजे चारीचे चारी पदे जी आहे ती भरल्या जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. क्रीडा शिक्षकांना बी-एड तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना डी-एडचा स्किल मिळणार आहे. म्हणजे स्पोर्ट टीचर जे आहेत ज्यांना आपण बी-पी-एड टीचर म्हणतो, बॅचलर ऑफ एज्युकेशन जे म्हणतो आपण बी-एड बॅचलर ऑफ एज्युकेशन त्याचे इक्विव्हॅलंट जे आहे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, तर त्यांचा जो स्केल आहे म्हणजे त्यांना जे स्पोर्ट टीचर आहे त्यांना बी-एडचा स्केल लागेल कारण त्यांचं बी-पी-एड झालं असतं. आणि हस्तकला असेल, संगीत असेल किंवा कला असेल, हे जे टीचर्स आहेत आर्ट टीचर किंवा ड्रॉइंग टीचर यांना डी-एडचा स्केल असेल असं यांचं म्हणणं आहे. तसं संपूर्ण माहिती ऑलरेडी आपल्याला या संदर्भात आहेतच. जसं की ही जी भरती आहे पवित्र पोर्टल मार्फतच्या भरले जाणार आहे का? तर बघा याच्यासाठी जी भरतीची जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यांचं म्हणणं आहे यंदाच्या शिक्षक भरती शालेय क्रीडा विभागाने खूप मोठे बदल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नसणार आहे. म्हणजे जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, ज्या राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका असेल, महानगरपालिकेची शाळा असतील, तर स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा आहेत, इथं कुठलीही मुलाखत होणार नाही. इथं तुमचे जे मार्क्स आहेत टीईटीचे त्याच्या आधारावर फायनल सिलेक्शन होईल. पण जर तुम्ही खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जाताय, तर मग तुम्हाला मुलाखत सुद्धा द्यावी लागणार आहे. पण मुलाखतीसाठी जे मार्क आहेत ते फक्त आणि फक्त 10 राखून ठेवलेत. म्हणजे मुलाखतीचे मार्क जे आहेत ते फक्त 10 आहेत. त्यामुळं मुलाखतीमध्ये पण पार्सलिटी होण्याचा जो प्रश्न आहे किंवा ती जी अडचण आहे ती सुद्धा कमी आहे. तर या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यायचं होतं, की एक नवीन भरती जी आहे या भरतीमध्ये आता स्पोर्ट टीचरला त्यानंतर आपल्या कला टीचर असतील, हस्तकला टीचर असतील किंवा म्युझिक टीचर असतील यांना सुद्धा या भरतीच्या माध्यमातून जी ही संधी उपलब्ध होते ती एक चांगली आनंदाची बातमी आहे.
10 जुलैपर्यंत हा फॉर्म भरण्याची जी किंवा हे तुमचे प्रेफरन्स देण्याची जी लिंक आहे ती ओपन आहे. त्यानंतर मग ही भरती जी आहे ही सुरळीतपणे सुरू होईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.